रोहित शर्मा जिथे क्रिकेट शिकला तिथलं टर्फ म्हाडाने हटवलंय असं कळतंय। टर्फचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत होता, त्यामुळे म्हाडाने कारवाई केली आहे। स्वामी विवेकानंद शाळेमधलं हे टर्फ हटवण्यात आलेलं आहे। रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड 29 वर्षांपासून हे टर्फ वापरत होते। या संदर्भात आपल्याला अधिक सविस्तर माहिती देत आहेत अमेय राणे। अमेय, नक्की हा प्रकार काय आहे? पूर्वी एकीकडे उद्या भारत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल खेळतोय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, आणि दुसरीकडे रोहितनं ज्या बोरिवली गोराई परिसरातील आपल्या शालेय जीवनात क्रिकेटचे धडे गिरवले आणि जिथं रोहित शर्मा घडला त्याच क्रिकेट टर्फवर आता म्हाडाच्या वतीनं हातोडा चालव रितसर नोटीस शाळेला पाठवण्यात आली होती, परंतु रोहितचे कोच आणि भारतीय क्रिकेटसाठी अनेक क्रिकेटपटू घडवले, 100हून अधिक क्रिकेटपटू या टर्फवरनं घडवून आज मुंबई रणजी खेळत आहेत। आणि अशा टर्फला वाचवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे त्यांचे उमरे झिजवले, त्यांना विनंत्या केल्या आणि महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की हे टर्फ मुंबई क्रिकेटच्या विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे। परंतु प्रशासकांनी त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवत अखेरीस एका इगोनं ही कारवाई केल्याचा आता बोललं जाते आणि त्यातनं अनेक क्रिकेटर्सचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या संदर्भात आता पुढे असोसिएशन याची दखल घेणार आहे, पाहणं महत्वाचं आहे। कारण की म्हाडाच्या अशा अनेक प्लॉट्स आहेत मुंबईत जिथं अशा प्रकारे अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात अनेक क्रिकेट टर्फचा देखील समावेश आहे त्या सुरू आहेत। त्यामुळे हा न्याय जो गोराई परिसरातील टर्फला लावलाय तो सगळ्यांनाच लावणार का, असा सुद्धा प्रश्न मित्रांनो उपस्थित केला जातोय। पूर्वी खरंय अमेय, भविष्यामध्ये क्रिकेटपटू घडवण्याच्या दृष्टीने नक्कीच ही सगळी समस्या अतिशय महत्त्वाची आहे। धन्यवाद अमेय दिलेल्या माहितीबद्दल। म्हाडाने टर्फ हटवलेला आहे। रोहित शर्मा जिथे क्रिकेट शिकला असं एक अतिशय महत्त्वाचं टर्फ ज्याच्यावरती प्रशिक्षण रोहित शर्माने घेतलेलं आहे ते टर्फ म्हाडाने हटवलेलं आहे। त्या टर्फचा व्यावसायिक वापर होतोय असं म्हाडाचं म्हणणं आहे। रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दिनेशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आपण 29 वर्षांपासून हे टर्फ वापरत होतात आणि अनेक क्रिकेटपटू आपण इथे घडवलेले आहेत। नक्की ही कारवाई म्हाडाने का केली असावी, आपली याबद्दलची भूमिका आणि प्रतिक्रिया आम्हाला सांगा। खरं तर टर्फ मी वापरत नव्हतो, पण ते पूर्ण ग्राउंड होतं आधी सुरुवातीला, पण त्याच्यानंतर नवीन मॅनेजमेंट आल्यानंतर त्यांनी टर्फ बनवलं वेगळं आणि अर्ध ग्राउंड मला क्रिकेटसाठी दिलं गेलं आणि मी 29 वर्ष त्या ग्राउंडवर करतो आहे। त्या ग्राउंडमध्ये एवढी क्रिकेटर्स खेळले गेले, पण काय झालं की ते टर्फ ज्यावेळेस बनवलं त्याच्यानंतर त्यांनी कमर्शियल यूजला पण त्यांनी दिलं, पण त्यांनी म्हाडाकडनं सर परमिशन घेतली होती। ते सॅटर्डे संडे कमर्शियल यूजसाठी पण दिलं जात होतं ते, पण गेली 4 महिने ते बंद आहे, कारण 4 महिन्यापूर्वी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी रिन्यू केलं नव्हतं। त्याच्यामुळे म्हाडाने त्यांना नोटीस दिली होती मॅनेजमेंटला, पण मॅनेजमेंट काहीतरी पोहोचू शकले नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हाडाचं। आणि ज्यावेळेस मला कळलं की ते टर्फ तोडायला येत आहेत, मला फोन आला कोणातरी शाळेतून की सर ते टर्फ तोडा। त्यावेळेस मी म्हाडामध्ये गेलो आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मी रिक्वेस्ट केली की सर प्लीज तोडू नका ते आपण, कारण गेली 4 महिने ते टर्फ यूज केलं जात नाहीये, प्रायव्हेटसाठी कमर्शियलसाठी यूज केलं जात नाहीये। आणि आता मी शाळेच्या मुलींची पण क्रिकेट टीम चालू केलेली आहे, त्याच्यामुळे त्या टीमला आम्ही टर्फवर प्रॅक्टिस करायला लावतोय, कारण नवीन नवीन मुलं आहेत म्हणून। तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही तोडू नका ते, आपण ह्याच्यातून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। परंतु त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी सांगितलं की आम्हाला कंप्लेंट्स येत आहेत। कंप्लेंट्स म्हणजे एक काहीतरी कोण ड्रायव्हर काय कोण त्याला सस्पेंड केलं गेलं होतं आणि तो जाऊन तिकडे कंप्लेंट्स देत होत्या। तर मी म्हटलं की ठीक आहे सर, तुम्ही मान्य करतो तुमच्याकडे कंप्लेंट्स आल्या आहेत, पण माझी रिक्वेस्ट आहे, कारण त्या जागेशी माझे इमोशन्स आहेत। 29 वर्ष मी त्या शाळेमध्ये कोचिंग करतो आणि मी बोलणं कधी चुकीचं पण असेल, गेले 29 वर्ष मी शाळेकडनं एकही पैसा घेतलेला नाही ना, मी कुठल्या पॅरेंटकडनं घेत नाही। मी निवड क्रिकेटसाठी हे मी करतोय। आता मी ग्रामीण भागातून मुलं मी मुंबईत आणलेली आहेत, शिर्डी, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, जळगाव, संभाजीनगर इथली मुलं मी छोटी छोटी मुलं अडॉप्ट केलेली आहेत ती त्या शाळेत, आणि शाळा मुख्यत्वे मला सपोर्ट करते, त्यांना ऍडमिशन फ्री देते अशा मुलांना, तर शाळाही सपोर्ट करते। त्याच्यामुळे शाळेच्यासाठी मी गेलो नाही, पण त्या मुलांसाठी मी गेलो होतो। तर मी रिक्वेस्ट केली, पण त्या रिक्वेस्टला त्यांनी
हे नाही केलं, धुडकावून लावलं आणि ते टर्फ तोडून टाकलं. त्याच्यामुळे मलाही वाईट वाटलं, कारण माझे इमोशन्स त्या ग्राउंडशी जोडले गेलेले. अगदी खरं आहे दिनेशजी, कारण या संपूर्ण टर्फशी तुमच्याच भावना नाही तर त्याबरोबर अनेकांचं भवितव्य सुद्धा जोडलं गेलेलं आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही मुलींची क्रिकेटची सुद्धा आता टीम सुरू केलेली आहे शाळेची. त्यामुळे या सगळ्या समस्येकडे योग्य व्यक्तींचं लक्ष वळेल आणि त्यावरती योग्य तोडगा काहीतरी निघेल अशी आपण आशा करू. धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.